नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वाघापूर नागपूर पायी लाँग मार्च स्वागत कमानीसाठी 600 नागरिकांचा निर्धार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीच्या मागणीसाठी बुदरगड तालुक्यातील वाघापूर येथे 9 डिसेंबर रोजी 600 नागरिकांनी घरांना कुलूप लावून नागपूर अधिवेशनाकडे पायी लाँग मार्च सुरू केला. लहान मुलांपासून ते 90 वर्षीय महिलांपर्यंत सर्वजण या आंदोलनात सहभागी आहेत. बिंदू चौकात 2 दिवस ठिय्या देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न मिळाल्याने मोर्चा शिवाजी चौक CPR मार्गे पुढे जात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ग्रामसभेने 2004, 2013, 2015 व मार्च 2025 मध्ये संबंधित जमीन सपाटीकरण करून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देत स्वागत कमान उभारण्याचे ठराव मंजूर केले होते. मात्र काही स्थानिकांच्या विरोधामुळे प्रस्ताव रखडला आहे. या लाँग मार्चला पाठिंबा देण्यासाठी RPI कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, संघटन सचिव शहाजी कांबळे, ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई, जनशक्ती संघटनेचे दगडू भास्कर, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, प्रकाश कांबळे, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे जयसिंग जाधव, लोक जनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले, सुखदेव बुद्ध्याळकर, प्रेमानंद मौर्य, बाळासाहेब वाशीकर, सुरेश सावर्डेकर, विद्याधर कांबळे, BK कांबळे सर, दयानंद कांबळे, दिलीप कांबळे यांच्यासह विविध आंबेडकरवादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व अशोक कांबळे, बबन कांबळे, सातापा कांबळे, जयवंत कांबळे, आत्माराम कांबळे, महिपती कांबळे आणि तानाजी कांबळे हे करत आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी. प्रकाश कांबळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान वाघापूरमध्ये झाली पाहिजे या रास्त मागणीसाठी वाघापूर ते नागपूर हा पायी लाँग मार्च घेऊन 9 तारखेला समस्त बौद्ध समाज वाघापूर, आपली लहान मुलं असतील, आबालवृद्ध असेल, या ठिकाणी ताराबाई कांबळे नावाच्या आजी 90 वर्षी आजी आहे. या ठिकाणी एक लहान मुलगा आहे जो 9-10 महिन्याचा असेल. अशी सर्व आपापले कुटुंबाला घेऊन या ठिकाणी आपल्या घराला कुलूप घालून बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांची कमान गावामध्ये व्हायला पाहिजे. 2004 साली झालेला ठराव असेल, 2013ला असेल, 2015ला असेल किंवा 2025ला ठराव झाला असेल. या सर्व ठरावाच्या माध्यमातून गावातील कोणाचा विरोध नसताना केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे बाबासाहेबांची कमान गावामध्ये होत नाही. जोपर्यंत कमान होत नाही तोपर्यंत आम्ही गावामध्ये जात नाही. या मागणीसाठी आपल्या गावातील या ठिकाणी वाघापूरचे काही लोक आपल्याशी बोलणार आहेत. मी जातोय प्रथमतः तारा कांबळे आजीजवळ. मला सांगा आजी, आपल्या तळ्या पडलेलं होतं ते तळ्या आमच्या दुरुस्ती करून घेतलं. कमान बांधतो म्हणून आधी ती निकाणी हे दिलतं, आश्वासन दिलतं आणि आता बांधायला आमच्या तक्रार आम्हाला कुणाचा काही त्रास नाही गावातल्या माणसांचा. तुमची काय मागणी आहे? कमान झाली पाहिजे पाहिजे त्याशिवाय आम्ही जाणार नाही. आता कुठे चाललाय तुम्ही? नागपूरला. जय भीम. मी वर्षा कांबळे, मी वाघापूरची रहिवासी आहे व आम्ही वाघापूर ते नागपूर हा लाँग मार्च काढलेला आहे व आम्ही कालपासून बिंदू चौकमध्ये इथे थांबलेलो आहे. जोपर्यंत आमची कमान लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आहोत. घरी आम्ही जाणार नाही आहोत. पुरुष मंडळीवर महिला सगळ्या दाराला कुलूप लावून आम्ही आलेलो आहोत. सगळे परिवारच घेऊन आलेलो आहोत आणि जोपर्यंत कमान लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आम्ही ह्या कमानीसाठी इथवर आमचा लढा घेऊन आलेला आहे. ही आमची कमान झाल्याशिवाय इथं आम्ही जागा सोडणार नाही. काय वाटेल ते होऊन दे. आम्ही नागपूरपर्यंत जायची आमची तयारी आहे. आमची कमान इथं लागलीच पाहिजे वाघापुरात. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. आम्ही रस्त्यावर बसणार. तर जय भीम. मी पत्रकार प्रकाश कांबळे, वाघापूर तालुका बुद्रुक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान गावामध्ये झाली पाहिजे या एकमेव मागणीसाठी गेल्या 9 तारखेला गावातील गरोदर महिला असेल, अपंग पुरुष व्यक्ती असतील किंवा 80 वर्षाचा वयोवृद्ध लोक असतील, या सर्वांना घेऊन या समाजातील लोकांनी लाँग मार्च काढलेला आहे. गेली 2 दिवस झालं तिथून चालत असताना पायाला फोड आलेले आहेत. मला सांगा, या ठिकाणी हा लाँग मार्च काढण्यामागचा उद्देश काय आणि गावामध्ये काय प्रकार घडलेला या पहिला उद्देश म्हणजे काय?
आमची मागणी आहे आणि आम्ही त्या मागणीशी ठाम आहे की आमच्या जागेवर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान उभा राहिलीच पाहिजे. त्या पणाला आम्ही ह्यात उतरलेलो आहे. 21 वर्षापूर्वीची मागणी आहे. या मागणीला इतिहास आहे आणि सगळी कागदपत्रं आमच्या बाजूने आहे, सगळी कागदपत्रं आमच्या आहे, 7 बाजारात सगळं नाव आमचं आहे आणि 21 वर्षाची मागणी आजकालची मागणी आहे. कोणतरी उठलं आणि 4 चौकट टकली उठलीत आणि त्यांनी मागणी केली असं काही नाही आहे. ह्या मागणीला इतिहास आहे. ही मागणी 21 वर्षापूर्वीची आहे. ग्रामसभेला ठराव झालेला आहे. ग्रामसभेला सूचक आणि अनुमोदक हे मराठा समाजातील आहे. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट, आम्ही आमचा वाघापूरचा समाज कोणत्याही व्यक्तिगत व्यक्तीचा किंवा समाजाचा किंवा कुठल्या समूहाचा विरोध करत नाही. आमची मागणी एकच आहे आणि प्रशासनाला एकच मागणी आहे की आमची कमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान आणि 26 जानेवारी 2004 या ठरावाची अंमलबजावणी व्हावी. या गावामध्ये कुणाला विरोध आहे का? विरोध आहे म्हणूनच सर्व समाजाचा विरोध नाही आहे, कुठल्याही समूहाचा विरोध नाही. एक 2-4 टकल्यांचा फक्त विरोध आहे आणि त्यांना आम्ही भीक घालत नाही. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. गेली 6-7 महिने आमचा जो संघर्ष चालू आहे, आमचा संघर्ष कुठल्याही व्यक्तिगत लोकांशी किंवा समूहाशी किंवा गावाशी नाही. आमचा हा संघर्ष आहे तो प्रशासनासोबत आहे. 26 जानेवारी 2004 साली जो ठराव झालेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी करून बाबासाहेब आंबेडकरांची नावाची कमान त्या ठिकाणी उभी राहते. पण या कमानीसाठी गावातील काही लोकांनी जो विरोध केलेला आहे तो विरोध जातीवादी प्रवृत्तीने केलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध व्हावी ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्राला घोषणावह नाही. बाबासाहेब आंबेडकर या संविधानाचे निर्माते आहेत. बाबासाहेबांच्या संविधानावर हेच चालतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध ही कदापि पुरोगामी महाराष्ट्राला गोष्ट घोषणावह नाही. बाबासाहेब आंबेडकरांची कमान या ठिकाणी व्हावी म्हणून आम्ही समाजातील सर्व लहानांपासून ते वृद्धांपर्यंत वाघापूर ते नागपूर अधिवेशनापर्यंत पायी लॉंग मार्च काढून शासनाकडे आम्ही दाद मागत आहोत. जिल्हा प्रशासनाने आम्हाला कोणतीही दाद दिली नाही. गेली 6-7 महिने वारंवार आम्ही प्रशासनाकडे दाद मागितली पण प्रशासनाने आम्हाला दाद दिली नाही. आमची समाजातील सर्व घटकांची मागणी एवढीच आहे की 26 जानेवारी 2004च्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी व बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी कमान व्हावी एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी. लॉंग मार्चमध्ये किती लोक चालतात महिला असतील? लॉंग मार्चमध्ये 550 लोकांचा समावेश आहे. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व समाज आम्ही घेऊन निघालेलो आहोत. या ठिकाणी या वाघापूरच्या लोकांची एवढीच मागणी आहे की या ठिकाणी आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान झाली पाहिजे. भारतीय राज्यगट शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. त्याच समाजातील लोकांना स्वतःच्या कमानीसाठी संघर्षासाठी झगडावं लागत आहे. वेळाच गर्व कमानीचा प्रकाश कांबळे, बिंदू चौक, कोल्हापूर. बाबासाहेब आंबेडकरांचा कमान झालीच पाहिजे. वाघापूरची कमान झालीच पाहिजे. बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. 26 जानेवारी ठरावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 26 जानेवारी ठरावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. बाबासाहेबांची कमान झालीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. 26 जानेवारी 2004च्या ठरावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 26 जानेवारी 2004च्या ठरावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.